पंचवटी ते कांतानगर दरम्यान सोमवारी रात्री मोठी पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्यानं संपूर्ण रस्ता जलमय झालाय। पीडीएमसी मुलींच्या वसतिगृहासमोरील रस्त्यावर पाणी साचल्यानं विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार 2 ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने लांब अंतरापर्यंत पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत होता। काही वेळातच परिसर तलाव सदृश्य दिसू लागला। पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय। दरम्यान जवाहर स्टेडियम प्रभागच्या नगरसेविका स्नेहा लुल्ला यांचे पती आशिष लुल्ला यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत दुरुस्तीची मागणी केली आहे। पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पाणी पीडीएमसी रुग्णालय परिसरातही शिरल्यानं रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय झाली आहे। संबंधित विभागाकडून रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र पाईपलाईन फुटल्यानं आज शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना आज पाणी मिळणार नाही। दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मध्यरात्री 12 वाजता जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात अचानक गळती निर्माण झाल्यानं अमरावती बडनेरा शहराचा पाणीपुरवठा आज रोजी बंद राहील।